एक पासून सुरू झालेलं 11 पर्यंत आलेलं आमचं हे संमेलन आहे. त्यातलं आमचं हे 8वं विश्व साहित्य संमेलन आहे. त्याचा उद्देश होता इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी फॉर सोशल अवेअरनेस. हे सुरानो शब्द इथे आल्यावर इतके तज्ञ मान्यवर मंडळी असतात, प्रतिभा संपन्न सगळी माणसं येतात. इथे सायक्लॉन आलेले आहे. बिलाला नावाचं जे काय वादळ आहे, समुद्री वादळ, मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे. जर मॉरिशस मध्ये मराठी शिक्षण होतं तर मग आपल्या भारतामध्ये मराठी शाळा बंद का होतात? ही कला ही माणुसकीच्या रक्षणासाठी असली पाहिजे, माणसाचं संवर्धन झालं पाहिजे, माणुसकीची जोपासना झाली पाहिजे. नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मॉरिशस इथे शब्द परिवारातर्फे 8वं साहित्य संमेलन भरलेलं आहे. सारस्वतांची मांदियाळी समुद्र किनाऱ्यावर काव्य संमेलनामध्ये रंगलेली आहे. या शब्द साहित्य संमेलनाचे आयोजक आहेत संजय सिंगलवार आणि शशी डंभारे. त्याही कवयित्री आहे आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून दोघेही परिचित आहेत, साहित्याच्या क्षेत्रात वावरत असतात. याशिवाय शब्द परिवार हा साहित्याच्या मेळासाठी आणि गप्पा गोष्टींसाठी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. दोघांचंही स्वागत करतो. आणि संजय, या आयोजनामागची भूमिका मांडा, हवं ते बोला. मॉरिशस मध्ये तुम्ही आहात, मी मुंबईमध्ये आहे आणि तुमच्या साहित्य संमेलनाबद्दल भरभरून यावेळी बोलायचं आहे, मुक्त संवाद साधायचा आहे. बोला संजयजी. नक्कीच. आपण शब्द परिवार नावाचा जो संस्था स्थापन केली त्याचा उद्देश होता इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी फॉर सोशल अवेअरनेस. सर्व क्षेत्रातील जेवढी काही इंटेलेक्च्युअल्स आहेत त्यांना एकत्र करून आपण दरवर्षी 5 दिवस एकत्र राहायचं, जेणेकरून सर्वांच्या जे विविध क्षेत्रातील जे दिग्गज आहेत त्यांचा आपसात संबंध यावा, संवाद व्हावा व त्यांची देवाणघेवाण विचारांची व्हावी. आणि ही वैचारिक बैठक करण्यासाठी जी सुरुवात केलेली होती गेल्या 10 ते 12 वर्षापूर्वी, तर त्याचं स्वरूप आम्ही राज्यस्तरीय संमेलन आधी घेतली. नागपूर, तिरकुटली, नंतर पिंपरी चिंचवड, अलिबाग, आणि त्यानंतर असं ठरलं की इतके लोक जर एकत्र येतो आहे तर आपण असं करूया, आपण या महाराष्ट्राचा कार्यक्रम करतो पण सगळे मिळून जर आपण विदेशात काही करू शकलो तर सर्वांनुमते असं ठरलं की आपण दरवर्षी एका देशाला व्हिजिट करायची आणि एका देशाला व्हिजिट करू जे काही आपल्या साहित्य संमेलन, कारण की विश्व संमेलनाचे जे स्वरूप आहे, जे शासकीय म्हणा किंवा इतर संमेलनाचं, त्याचं स्वरूप फार मर्यादित किंवा संकुचित प्रवृत्तीचं झालेलं होतं. त्याला ओपन माइंडेड म्हणतात. ते सगळ्या विचारांची देवाणघेवाण एकमेकांशी झाली पाहिजे, सतत सगळे मुद्दे तिथे आले पाहिजे, व्यवस्थित सगळेच्या सगळे परिसंवाद नीट झाले पाहिजे. या अनुषंगाने आम्ही ते सुरुवात केलेली आहे. त्या पद्धतीने सुरुवात करताना बँकॉकमध्ये आम्ही पहिलं साहित्य संमेलन घेतलं. त्याच्यामध्ये सौमित्र किशोर कदम त्याचे अध्यक्ष होते व जवळपास 200 लोक आम्ही बँकॉकला गेलो होतो, थायलंडमध्ये. त्यानंतर दुबईला झालं. दुबईला प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर अध्यक्ष होते तिथे. त्यानंतर झालेलं मलेशियामध्ये संजय आवटे सर अध्यक्ष होते. त्यानंतर इंडोनेशियामध्ये आम्ही घेतलं. इंडोनेशियामध्ये गझलकार AK शेख पनवेलचे ते अध्यक्ष होते. 5वं संमेलन आम्ही श्रीलंकामध्ये घेतलं. श्रीलंकामध्ये प्राध्यापक सिद्धार्थ भगत फार दिग्गज गझलकार आहेत, ते अध्यक्ष होते. त्यानंतर 6वं जे आहे मालदीवमध्ये घेण्यात आलं होतं. वास्तविक पाहता मॉरिशस त्यावेळेस आम्ही डिक्लेअर केलेलं होतं, पण नेमका कोरोनाचा काळ आला. त्या पिरियडमध्ये फक्त मालदीव ओपन होते म्हणून आम्ही मालदीवमध्ये घेतलंय. मालदीवच्या संमेलनानंतर आम्ही आलो नेपाळमध्ये. नेपाळमध्ये प्राचार्य नागनाथ पाटील जे नांदेडचे आहेत ते अध्यक्ष होते. आणि आता पुन्हा ते जाहीर केल्याचं होतं की कोरोनामध्ये की आपण मॉरिशसमध्ये घेऊया, तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या ठरलेल्या तारखेनुसार मॉरिशसमध्ये हे संमेलन घेतोय. शशी डंभारे सांगतील की या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत, त्यांचं महत्व नेमकं काय आहे आणि आता या शब्द साहित्य संमेलनामध्ये कोणकोणत्या परिसंवादाचं म्हणा, काव्य गोष्टींचं आयोजन केलं गेलं, कसं चाललं, तिथला माहोल कसा आहे? माहोल एकदम मस्त आहे. म्हणजे आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी तर फारच सुंदर होतं. आणि आम्ही इंडोर उद्घाटन सत्र घेतो
आणि परिसंवाद आणि काही सत्र आम्ही इंडोर घेत असतो आणि बरीचशी सत्र आम्ही आउटडोर म्हणजे जिथे आम्हाला जमेल ज्या दिवशी आम्ही जिथे असू प्रवासात तिथे घेतो. पण यावेळेस तुम्ही जरा बातम्या ऐकत असाल तर सायक्लोन आहे. त्यामुळे आमचा पहिल्या दिवसाचा उद्घाटन सोहळा आणि दुसऱ्या दिवसाचा परिसंवादाचा आणि काही कवी संमेलनाचा जो सोहळा होता तो अगदी व्यवस्थित इंडोर पार पडला आहे. यावेळेचे आमचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अनिल गजभिये. अनिल गजभिये हे अतिशय विद्वान व्यक्ती आहेत आणि ते इंदोरचे आहेत. पण इंदोरचे असले सध्या तरी ते मूळचे विदर्भातले आहेत, नागपूरचे आहेत. त्यांची साधारण 23 पुस्तकं आलेली आहेत आणि त्यांचा विशेष साहित्य क्षेत्र ठसा अनुवादित पुस्तकांबाबतचा आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध ही त्यांची प्रेरणास्थानं आहेत लेखनाची आणि त्या विषयावरची त्यांनी 11 पुस्तकं अनुवादित केली आहेत. तर शब्दाचं वैशिष्ट्यच हे आहे की आम्ही अशी विद्वान लोकांच्या शोधात असतो जी कुठेही प्रकाश झोतात आलेली नाही आणि आम्ही त्यांच्यावर प्रकाश देण्याचा टाकण्याचा नाही म्हणणार मी, त्यांना प्रकाश त्यांच्याकडून प्रकाश घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर यावेळेस आमचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अनिल गजभिये आणि मी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगू शकते की आमच्या सोबत यावेळेस 3 माजी संमेलनाध्यक्ष आहेत. डॉक्टर सिद्धार्थ भगत, डॉक्टर नागनाथ पाटील आणि श्रीमान दगडू लोमटे. तर अतिशय सुंदर वातावरणात आणि अतिशय ऊर्जा आहे या 3 संमेलनाध्यक्षांची आणि 1 पासून सुरू झालेलं 11 पर्यंत आलेलं आमचं हे संमेलन आहे. त्यातलं आमचं हे 8वं विश्व साहित्य संमेलन आहे. मजा येते. काल मी सांगू इच्छिते की महिला कवी संमेलनापेक्षा पुरुष कवी संमेलनांनी खूप बाजी मारलेली आहे आणि सगळ्यात रंगला तो आपला परिसंवाद आमच्या सोबत आहेत श्री निर्मळ सर ज्यांनी हा शब्द वापराबद्दल आता जी काही चळवळ झाली आहे त्याच्यात महत्वाचं ज्यांचं योगदान आहे आणि त्यांनी नुसता शब्द नाही तर सगळी भाषिक जी उत्क्रांती किंवा भाषांचं जे संमिश्रण होत गेलंय त्याची फार सुंदर माहिती दिली. आणि त्यानंतर आमच्या सोबत एक अत्यंत महत्वाची आंतरराष्ट्रीय ख्यातीची व्यक्ती आहे ती म्हणजे विजय राऊत सर जे प्रख्यात चित्रकार आहेत. त्यांच्याबद्दल वेगळी माहिती संजय जास्त चांगल्या प्रकारे देऊ शकेल. त्यांच्या काही ॲनिमेटेड फिल्म्स आम्ही पाहिल्या आणि ॲनिमेशन काय भारत इतर देशांच्या तुलनेत ह्या क्षेत्रात 200 वर्ष मागे आहे आणि ॲनिमेशन ठरवेल की मनुष्य जातीची जी प्रगती झाली आहे माणूस म्हणून अनेक कलांमध्ये किंवा माणूस म्हणून जो एक टप्पा गाठतो आहे विकासाचा ॲनिमेशन लेवलवर तो विकास कसा सुस्पष्ट होतो. अतिशय सुंदर आणि अतिशय अभ्यासपूर्ण परिसंवाद लाभले आम्हाला काल. मला एक सांगा, विजय राऊत आणि दगडू लोमटे तर माझे मित्र आहेत, माझ्यापेक्षा वयाने थोडे मोठे आहेत. तुम्ही माझे मित्र मैत्रिणी आहातच. आता मी काय त्यांना आधीच आपण खूप तांत्रिक कसरती करत संवाद साधतोय, त्यात विजय राऊत आणि दगडू लोमटेला पण बोलावण्याची इच्छा झाली की त्यांनी यावं आणि बोलावं. फक्त कॅमेरा बोलताना एक काळजी घ्यावी, येत असेल तर उत्तम आहे बोलायला, पण मला असं वाटतं की कॅमेराचं थोडस नीट जर हँडल केला गेला म्हणजे 4 लोक असतील तर एकेकाच्या चेहऱ्यावर जर ते घेऊन गेले आणि मला माहित असेल की ह्या 4 व्यक्तींशी बोलायचं आहे तर आपल्याला संवाद साधता येईल, काही अडचण नाहीये. ठीक आहे ना सर. आता विजय राऊत सर आले आहेत. तर हे 8वं विश्व साहित्य संमेलन आहे. त्या ठिकाणी मी एक उद्घाटक म्हणून आलेलो आहे आणि इथे संमेलन शब्द या नावानं भरवल्या जाते. हे जवळपास आतापर्यंत 8 देशात त्यांनी भरवलेलं आहे आणि अतिशय सुंदर उपक्रम आहे. आणि या ठिकाणी हे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक बोलावतात, त्यांच्या हाताने उद्घाटन करून घेतात किंवा अध्यक्ष जो असतो तो साहित्यिक म्हणजे साहित्यातला असतो किंवा कलेमधला असतो. तर या ठिकाणी जवळपास 100च्या वर लोक प्रत्येक या संमेलनात असतात. यावेळी सुद्धा अतिशय चांगली संख्या या संमेलनात आहे. आपल्या इथं काय होते की आपण संमेलन भरवतो
आणि ते संमेलन कशा प्रकारचे होता मला सांगण्याची गरज वाटत नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे सर. परंतु या ठिकाणी संजयजी जे संमेलन भरवतात आणि स्वतःच्या पैशानं लोक येतात या ठिकाणी, हे सगळ्यात अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि हे संमेलन भरवत असताना कुठल्याही प्रकारे अतिशय शिस्तबद्ध रीतीने हे संमेलन असतं आणि रोज प्रोग्राम होतात आणि प्रोग्राम सोबत ज्या देशात ते जातात त्या देशाचं पर्यटन ते करतात. आणि हे पर्यटन करत असताना नेमकं त्या देशात काय आहे आणि आपल्या देशात काय कमी आहे किंवा आपला देश किती चांगला आहे किंवा इतर देशात काय कमी आहे, या सगळ्यांची कारणी म्हणजे या सगळ्यांची तुलनात्मक चर्चा या संमेलनामध्ये सगळ्यांतर्फे होते. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या संमेलनात येत असल्यामुळं मला असं वाटतं की हे संमेलन हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि असा उपक्रम महाराष्ट्र शासनानं जर त्यांच्या मदतीतून राबवला गेला किंवा शब्दाला जर महाराष्ट्र शासनानं जर मदत केली तर हे संमेलन मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. आणि लोकांचा प्रतिसाद महाराष्ट्रात मिळत नाही हो, लोकांचा प्रतिसाद तुम्हाला माहिती आहे, पण या ठिकाणी जो प्रतिसाद बघतोय मी आणि कलेसारखा विषय साहित्यात त्यांनी ज्या प्रकारे मिंगल केलेला आहे, ज्या प्रकारे दाखवण्यात आलेला आहे किंवा सगळ्यांनी जे काही ऐकून घेतलंय उद्घाटक म्हणून मी या संजय सरांचे धन्यवाद अदा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, खूप खूप छान, म्हणजे एकदम सहज. त्यावेळेसचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर अनिल गजबी समोरच आहेत उपस्थित. मी त्यांच्याकडे त्यांना थोडंसं विनंती करतो. हो, अगदी 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 अगदी. डॉक्टर गजबीये साहेब, खूप स्वागत आहे आपलं. अध्यक्ष म्हणून संजय सिंगलवार आणि शशी डंबारे यांनी मनोनीत केले, याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. मी अनेक प्रकारची संमेलनाला उपस्थित होतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन, आंबेडकरी साहित्य संमेलन. पण या सगळ्यांपेक्षा मला या शब्द साहित्य संमेलनाचं एक नवीन वैशिष्ट्य दिसत आहे की सगळे साहित्यकार एक आपुलकीनं या ठिकाणी गोळा होतात आणि आपापल्या प्रतिभेचं प्रदर्शन करतात. कवी संमेलन असो की परिसंवाद असो की सांस्कृतिक कार्यक्रम असो, सगळे लोक आत्मीयतेने या संमेलनामध्ये भाग घेत आहेत. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी वादविवाद किंवा असा विचारधारेचा काही प्रश्नच येत नाही. भारतीय संस्कृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली मॉरिशसमध्ये, आणि मॉरिशसमध्ये येऊन आम्ही सुद्धा इथलं सौंदर्य आणि इथली संस्कृतीचा अभ्यास केला, पाहिला, आम्हाला फार बरं वाटतं. तर या संमेलनाचे जे आयोजक जे आहेत संजय सिंगलवार आणि उपाध्यक्ष आहेत शशी डंबारे मॅडम, यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. अध्यक्षीय भाषणामध्ये गजबीये साहेबांनी काय भूमिका मांडलेली आहे, कारण अध्यक्षीय भाषण साहित्य संमेलनासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं. काही गोष्टी आपल्याला तांत्रिक बाबींचा सामना करावा लागतो, हरकत नाही, पण आपल्या दृष्टिकोनातून मी त्यावर बोलतो. त्या तांत्रिक बाबतीचा आज जो सामना करावा लागतोय त्याचं कारण असं, तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्या जगाला माहिती आहे, इथे सायक्लॉन आलेले आहे. बिलाला नावाचे जे काय वादळ आहे, समुद्री वादळ, आणि जवळपास हे पोर्ट लुईस शहर बंद आहे. ऍक्च्युअली आम्ही पूर्ण 2 दिवसापासून मॉरिशस मधील सगळं बंद आहे. इव्हन फ्लाईट सुद्धा कॅन्सल झालेल्या होत्या. अजूनही ती प्रोसेस आहे. आणि ज्या ठिकाणी आमचं संमेलन आहे त्याच्या आता तुम्हाला वारा सुद्धा त्याचा आवाज आणि त्याचा वेग दिसत असेल. अगदी बिलकुल बीचच्या शेजारी आमचं हे संमेलन आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या थोड्याफार तांत्रिक गोष्टीच्या घटना घडतायत ते त्याचा जो भाग आहे. पण तरी सुद्धा त्यांनी काही फरक पडत नाही, तरीही चांगला संवाद, म्हणजे धोका आहे, शहर बंद आहे, फ्लाईट्स कॅन्सल झालेले आहेत, आणि यातही तुमचा आवाज नीट ऐकू येतोय. तुमचं म्हणणं, तुम्हाला जे आमच्याशी बोलायचं आहे आणि आमच्या प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकाशी तुम्ही संवाद साधताय. गजबे साहेबांची भूमिका एकदा ऐकून घेऊ की अध्यक्ष भाषणामध्ये अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्या अध्यक्ष भाषणावर नजर असते. नक्कीच गजबे साहेब, मराठी साहित्याच्या संदर्भात अनेक संस्था संमेलन करत असतात, परंतु शब्द परिवाराने गेल्या 8 वेळा वेगवेगळ्या देशांमध्ये ही संमेलन आयोजित केलेली आहेत. आणि त्याचे खास वैशिष्ट्य हे आहे की या संमेलनामध्ये जे सहभागी साहित्यकार आहेत ते सगळे प्रेमामुळे, आत्मीयतेमुळे, आपुलकीमुळे उपस्थित करतात आणि
स्वखर्चाने येत असतात. ही महत्वाची तुम्ही गोष्ट आहे. तुम्ही आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुमच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कुठली भूमिका मांडली, काय अपेक्षित आहे? अध्यक्षीय भाषणाच्या प्रती आपल्याला सिंगलवार देतील. मी 2-3 मुद्दे त्या अध्यक्षीय भाषणामध्ये मांडलेले आहेत. पहिले तर मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे भारतामध्ये आणि इतर प्रांतामध्ये. जर मॉरिशसमध्ये मराठी शिक्षण होतं तर मग आपल्या भारतामध्ये मराठी शाळा बंद का होतात, हा विचार एक प्रस्तुत केलेला आहे. त्याचप्रमाणे साहित्याचा उद्देश काय असतो, साहित्याचा उद्देश अनेक लोक सांगतात की साहित्य हे ज्ञानासाठी आहे की मनोरंजनासाठी आहे, कला ही नीतीसाठी आहे की ज्ञानासाठी आहे की कलेसाठी कला आहे. पण आम्ही तो विचार मांडला तो हा की कला ही माणुसकीच्या रक्षणासाठी असली पाहिजे, माणसाचं संवर्धन झालं पाहिजे, माणुसकीची जोपासना झाली पाहिजे, अशी भूमिका यामध्ये मांडलेली आहे. तर साहित्य जे आहे ते समाजोपयोगी असलं पाहिजे आणि जे सामाजिक प्रश्न आहेत ते सुद्धा त्या साहित्यामध्ये मांडले पाहिजेत, हा एक विचार त्यामध्ये मांडलेला आहे. धन्यवाद. दुसरं एक महत्वाचं होतं की आम्ही यावेळेस परिसंवादामध्ये आमंत्रित केलं होतं. ळ नावाचा जो वर्ण आहे त्याला भारतीय दुसऱ्या भाषेमध्ये कशा पद्धतीने एक्सेप्ट केलं झालं पाहिजे, त्याच्यावर काय दुर्लक्ष होते आहे याचं अतिशय उत्तम काम करणारे या संदर्भामध्ये. आता तर शासनाने ती मान्य केली, त्याची फार मोठी चळवळ घेऊन आमचे प्रकाश निर्मळ गेल्या 4-5 वर्षापासून काम करतायत आणि त्यांच्या कामाला ते यश प्राप्त झालं आहे. पण दुर्दैव असं आहे की एवढी मोठी मराठी भाषेतली घटना आणि एवढं मोठं झालेलं स्थित्यंतर हे अधोरेखित करायला बाकी सगळ्या संस्थांनी जे करायला पाहिजे होतं ते केलेलं हरकत नाही. पण आमची जी संस्था आहे ती नेहमीच नवोदित, उपेक्षित आणि प्रस्थापित यांचा सुवर्णमध्य करून ज्या ज्या ठिकाणी उपेक्षित लोक आहेत, अतिशय विचारवंत आणि महत्वाची भूमिका घेऊन जे समोर येणार आहे त्यांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं सतत काम करतो. माझ्यासोबत यावेळी प्रकाशजी निर्मळ स्वतः आहेत, ज्यांचं मराठीमध्ये खूप काम आहे. प्रकाशजी निर्मळ, नमस्कार. काल आम्ही नमस्कार. परिसंवादामध्ये हा सरांनी सांगितला त्याप्रमाणे तो विषय एक मांडला होता की मराठी भाषेकडे संपूर्ण म्हणजे मराठी माणसाचं आणि शासनाचं सुद्धा दुर्लक्ष होते आहे. मराठी प्रत्येक क्षेत्रातून म्हणजे ज्ञान भाषा म्हणून म्हणा किंवा संपर्क भाषा म्हणून म्हणा मोठ्या शहरांची मराठी मरत चाललेली आहे. तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून चळवळ उभारली पाहिजे आणि मराठी ही जास्तीत जास्त वापरात कशी येईल आणि आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवणं किंवा ज्ञान भाषा म्हणून मराठीचा उपयोग करणं किंवा संपर्क भाषा म्हणून मराठीचा उपयोग करणं, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून कार्य करण्याची गरज आहे असं मला या निमित्ताने सुचवा असं वाटतं. तुम्ही प्रयत्न काय केले? तुमचं जे ळच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर हा वर्ण हिंदी भाषेच्या वेगवेगळ्या बोलींमध्ये होता आणि तो मी त्या केंद्रीय हिंदी निदेशालयापर्यंत तो पोहोचला विषय, माझा जो काय अभ्यास होता तो. आणि त्यानंतर त्यांनी ते मान्य केलं की त्यांनी हे मान्य केलं की परिवर्तित देवनागरी आमच्याकडे आहे आणि आम्ही त्या अनेक्शर मध्ये तो वर्ण घेऊन तुमचे जे प्रॉपर नाउन्स आहे, विशेष नामं जे आहेत ते आम्ही लिहिण्याची सोय करतो. त्याप्रमाणे त्यांनी ती सोय केलेली आहे. आणि आता रेल्वेमध्ये टिळक टर्मिनस जे आहे किंवा लोणावळा हे ज्या नावं लिहिली जातात, ही नावं तत्सम पद्धतीने लिहिली गेली पाहिजे. साहित्य अकादमीने हे सुरू केलेलं आहे. साहित्य अकादमी ळचा पूर्णपणे वापर करते पण रेल्वे मात्र करत नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. स्वागत आहे ज्योती भगत आपलं मॅक्स महाराष्ट्रावर. समुद्र किनाऱ्यावर साहित्य संमेलन भरलंय. मी मनोज भोयर बोलतो. काय भावना यावेळी आपल्याला आपल्या मनात दाटून येत आहेत आणि काय आठवणी या शब्द साहित्य संमेलनाच्या? बरेच वर्ष झाले मी शब्द साहित्य मंडळाशी जोडलेली आहे. नवोदित, उपेक्षित आणि प्रस्थापित कलाकारांना, साहित्यिकांना खऱ्या अर्थाने मंच देणारा शब्द साहित्य मंडळ आणि माणुसकीचा हा धागा घेऊन सर्व मराठी मनांना जोडणारा असा हा शब्द साहित्य परिवार आहे, ज्यामध्ये संपूर्ण देशभरातून सगळी कलाकार मंडळी येतात. सोबतच नवोदित आणि प्रस्थापित साहित्यिक त्यांनाही आम्ही बोलवतो आणि ज्यांना खऱ्या अर्थाने निसर्गाचं सौंदर्य अनुभवायचं आहे, त्यासाठी ज्यांची इच्छा असेल तर ते स्वतःहून आमच्याशी जुळतात. या संमेलनाचं एक वैशिष्ट्य असं की जे इतर संमेलनामध्ये आम्हाला जी पर्वणी मिळायला पाहिजे, शाब्दिक पर्वणी आम्हाला मिळायला पाहिजे, ती होत नाही. पण इथे आल्यावर इतके तज्ज्ञ मान्यवर मंडळी असतात. परिसंवाद असो, कवी संमेलन असो
किंवा वेगळा विषय घेऊन स्वतःचं मत व्यक्त करणारी माणसं असो, इतके गुणीजन या ठिकाणी येतात, प्रतिभा संपन्न सगळी माणसं येतात आणि ही खऱ्या अर्थाने शब्दाची कमाई आहे. कारण सगळ्यांना घेऊन चालणारा असा हा परिवार आहे, कोणीही मोठा किंवा कोणीही लहान नाही. त्यामुळे हे संमेलन अतिशय सुंदर होतं आहे. जरीही सायक्लॉन इथे आलेला आहे, पण सगळेजण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी इथे छान पद्धतीने वेगवेगळे सत्र अनुभवतात आहे आणि सोबतच सायक्लॉन जे आलेलं आहे तरी पण या वादळी परिस्थितीचा आम्ही इथे सामना करीत आहोत, पण आम्ही सगळेजण सेफ आहोत. कारण संजय सिंगलवार, शशी डंभारे मॅडम हे सगळेजण या सगळ्या माणसांना घेऊन त्यांची सेफ्टी ही महत्वाची आणि त्यांची साहित्यिक पर्वणी महत्वाची, त्यांचा साहित्यिक तिळगुळ. कारण आज मकर संक्रांत आहे आणि त्यामुळे या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि हा आनंदाचा दिवस आम्ही इथे साजरा करतो आहे. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी. आम्हाला भारतभरची सगळी मंडळी, संजय सिंगलवार असो, शशी डंभारे असो, सगळे साहित्यिक असो, यांच्याशी जुळलेली ही मराठी मनं आहे, त्या सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या. इतकं सुंदर संमेलन आमचं हे याही वर्षी होतं आहे आणि आता हे दोन दिवस झालेले फार सुंदर झालेलं आहे. तुम्ही तर कोणी कोणाला म्हटलं नसेल की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, सगळे गोडच बोलतात. त्यामुळे नाही, कडू आमच्याकडे बोलणाऱ्या जे माणसाला विशेषत्वानं सांगावं लागतं की बाबा हे तिळगुळ घे, वर्षभर गोड गोड बोल. नाही, आम्ही तिळगुळ मकर संक्रांतीचा हा कार्यक्रम आम्ही इथे करतोच दरवर्षी. त्यामुळे सगळेजण अगदी आनंदात आणि वर्षभर गोड बोलतो आम्ही. आम्ही वर्षभर अगदी. गोड बोलतो संमेलनानंतर. आणि गोड बोलणारा माणूस कुठे आहे? दगडू लोमटे. दगडू लोमटे अत्यंत आता ते गोड काय बोलणारा. बोलावलेलं आहे. हा असं घ्या. काय स्वागत नमस्कार, आहे नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रावर आपलं. माजी म्हणजे मावळते संमेलनाध्यक्ष तुम्ही हा, आणि आपल्या अध्यक्ष पदाची धुरा आता तुम्ही गजबे साहेबांच्या खांद्यावर सोपवली आहे. पण संमेलनाध्यक्ष म्हणून माझी काही मुद्दा ठेवला असेल, भाषण केलं असेल, काय दगडू लोमटे कुठे आहे काय कळत नाही महाराष्ट्राला. कधी आनंदवन, कधी हेमल कसा, 50 वर्ष पूर्ण झाले तिकडे, कधी पुन्हा आपल्या आंबेजोगाईला लातूर जिल्ह्यात, आणि आता तुम्ही तिकडे मॉरिशसला पाहताना फेसबुक वरती तुमच्याबद्दल एकदम संभ्रमित भावना होऊन जातात तुमच्या चाहत्यांच्या की दगडू काका आहेत कुठे नेमके. हे संभ्रमित होण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक माणसाचं जगणं हे सर्वव्यापी असलं पाहिजे. केवळ साहित्य, केवळ समाजकारण, केवळ कलावंत किंवा केवळ कार्यकर्ता किंवा केवळ शेती किंवा उद्योग असं नाही. त्याला जगण्याचे माणसाला इतके मोठे कांगोरे आहेत, एवढं मोठं विश्व त्याच्या अवतीभोवती उभं आहे आणि त्या प्रत्येक विषयाला, प्रत्येक गोष्टीला त्यांनी टच केलं तर त्याचं जीवन समृद्ध होऊ शकतं. माणसं समृद्ध होणे म्हणजे नेमकं काय, तर या सगळ्या गोष्टींना व्यापक दृष्टीने आपण त्याच्याकडे बघणं याला महत्व आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की केवळ महाराष्ट्र, केवळ देश नाही तर परदेशात सुद्धा आपल्याला सगळं जग समजलं पाहिजे. विनोबांनी जय जगतचा नारा असा नाही उगीच दिलेला, त्याची पताका संजय सिंगलवार आणि शब्द परिवार घेतो ही महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्या देशामध्ये हे संमेलन होतं त्या देशातली संस्कृती, त्या देशातलं खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती, भाषा संस्कृती, या सगळ्या संस्कृती आणि भारताचे आणि त्या देशाचे संबंध हे केवळ पर्यटन करून होत नाही, तर त्याच्याबरोबर त्याला कलेची जोड पाहिजे, साहित्याची जोड पाहिजे, इतिहासाची जोड पाहिजे. तर तो देश, आपण ज्या देशात जातो त्याला समजून घेण्याचं मोठं व्यापक असं एक क्षेत्र, हे व्यापक असा एक माध्यम हे साहित्य संमेलन आणि विशेषतः हे शब्द विश्व मराठी साहित्य संमेलन. मला वाटतं हे 8 देश समजून घेणं आणि त्या देशातली सगळी संस्कृती, सगळं जे काही जगणं त्या देशातलं आहे त्या सगळ्या भाषेच्या दृष्टीने, संस्कृतीच्या दृष्टीने, खाद्य, वस्त्र, सगळ्या एव्हरीथिंग, सगळ्या गोष्टी समजून घेण्याचं एक माध्यम हे संमेलन करते. मला खूप आनंदाचं ही गोष्ट वाटते की इथे आज आम्ही मॉरिशस मध्ये आलो तर विनोबाने जे जय जगतचा नारा दिला, जगाच्या एकतेचा किंवा जगात माणुसकीने राहण्याचा, की इथे अनेक देशाचे लोक इथे येऊन राहतात आणि आपलं सगळं विश्व विसरून ते कायमचे इथे राहतात आणि आपली भाषा न सोडता इथली वेगळी भाषा तयार करून त्याला अवगत करून ही संस्कृती, नव्याने संस्कृती, माणसं जोडणं, वेगवेगळ्या देशातली माणसं इथे
येऊन राहतात, कायमची निवास अगदी करतात. राष्ट्रीय एकात्मता हा दगडू लोमटे यांचा अत्यंत आत्मीयतेचा विषय राहिलेला आहे. बाबा आमटेंच्या जोडो भारत या सायकल यात्रेत तुम्ही होता. भारतात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आणि कालपासून इंफाळ पासून सुरुवात झाली, जिथे तुम्ही जाऊन आला होता मागे नॉर्थ ईस्ट मध्ये. तिथे त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली. तुम्ही हा संबंध भारत बघितलात, असे तो हिमाचल, आणि याशिवाय तुम्ही देश विदेश सुद्धा फिरता. मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही गेला, आज मॉरिशसला आहे. कशी राष्ट्रीय एकात्मता तुम्हाला त्या देशाची वाटते, आपल्या देशाची कशी वाटते, हे सगळं बघून तुमच्या मनामध्ये काय भावना येतात? म्हणजे जे काही वातावरण आपण आपल्या देशात पाहतोय, युक्रेन रशियामधलं युद्ध पाहतो, वेगवेगळ्या देशांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून युद्ध होतात, जागतिक पटलावर फार वेगवेगळ्या देशांमध्ये विचित्र असं वातावरण आहे, मानवतेला तडे देणारं वातावरण आहे. अगदी खरं म्हणजे जगातलं किंवा देशातलं वातावरण म्हणजे भारत देशातलं आणि जगातलं वातावरण फार सामाजिक दृष्ट्या आणि मानवी पातळीला जर आपण लक्षात घेतलं, मानवाच्या सगळ्या जगण्याच्या ह्याला, ते ह्याला सगळं तडा देणारी लोक आहेत. तडा देणं म्हणजे याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण जोड भारतातल्या समस्या, भारतातल्या काही प्रश्नांना आपण भारत जोडोच्या माध्यमातून, म्हणजे बाबा आमटेंनी भारत जोडोचा नारा केला, जयप्रकाश नारायण यांनी देश जोडण्याचा नारा केला, आणि साने गुरुजी, महात्मा गांधी, विशेषतः ज्यांच्या विचारावरती जगाने आज चाललं पाहिजे, ते महात्मा गौतम बुद्ध यांच्या विचाराची पताका घेऊन आज भारताला, विशेषतः जगाला हे सांगण्याचे दिवस आलेले आहेत की जगामध्ये युद्ध कशासाठी करायचं, माणूस जगण्यासाठी पण धडपडत असतो. कोविडच्या काळामध्ये माणसं मरायला लागली तर त्याला वाचवण्यासाठी अब्जावधी रुपये जगातल्या लोकांनी खर्च केले, आणि दुसऱ्या बाजूला परत युद्ध करून युद्धासाठी तुम्ही लाखो अब्जावधी रुपये खर्च करता. हे जे माणसाचं दुय्यम जे त्याचं मनातलं जे द्वंद्व आहे जगण्याचं, की वाचवणे आणि मारणे, याच्यामध्ये आपल्याला काहीतरी एक पूल तयार करावं लागेल. त्यासाठी हे कवितातनं मांडता येईल, गझलेतनं मांडता येईल तुम्हाला यावेळी 4-2 शब्दांमधनं? हे गझलेतनं, शब्दातनं? एक मनोजजी, मला असं वाटतं, म्हणजे गझलकार इथे बरेच आहे, तर इथे सगळे साहित्यिक, जो आता परिसंवाद आता सुरू होणार होता, तर मला असं वाटतं इथे जे साहित्यिक आहे त्यांचं सुद्धा दर्शन बाकी लोकांना व्हावं. मी एक राऊंड मारून घेतो, आहे की नाही, आणि तुम्हाला कोण कोण इथे उपस्थित आहे हे पण बाकी महाराष्ट्राला कळू द्यात. या आमच्या बेलसरे मॅडम, या मनोज तुला माहिती असेल, चपराक पुण्याचं जे मासिक आहे त्याच्या उपसंपादिका आहेत. हो, ओळखतो मी त्यांना. ओळखतात. नमस्ते. नमस्ते. औषध निर्माण अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर. नमस्कार, मी पूनम गावणकर, पनवेल. नमस्कार, मी रजनी भालेराव, रिटायर्ड मुख्याध्यापिका, पनवेल. नमस्कार, मी ऍडव्होकेट नेहा धारुरकर, अकोला. नमस्कार, मी मेघा देशपांडे, मुंबई. नमस्कार, मी जयश्री राठोड, हॅपी मकर संक्रांत. नमस्कार, मी तुम्हाला शुभेच्छा सर्वांना. या विजय राऊत सरांच्या मिसेस आहेत. नमस्कार. नमस्कार, मी निर्मला माळी, पनवेल. नमस्कार, मी संगमित्रा शिंपी, निवृत्त व्याख्याता, सिंधू महाविद्यालय. आणि मनोज, आता तू येतो एका प्रसिद्ध गझलकार, ओळखला? सिद्धार्थ भगत सर. येस, आपण सुरुवात करूया आता, कारण आपलं नेटवर्क थोडस जाते असं मला लक्षात आलेलं आहे. बर. तर आपण सुरुवात करूया सिद्धार्थजी यांच्यापासून. एक 4-2 प्रातिनिधिक कविता असेल, गझल असेल, एक कट्टा खास मॅक्स महाराष्ट्रासाठी तुम्ही बसलात मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर, तर तिथून आपण सुरुवात करूया आणि या कार्यक्रमाचा मग आपण समारोप करूया. सिद्धार्थजी बोला. 4 ओळी सादर करतो. धांडा अखेर धांडा तो ऊस होत नाही, धांडा अखेर धांडा तो ऊस होत नाही, आणि गावठी गुयांचा हापूस होत नाही. धांडा अखेर धांडा तो ऊस होत नाही, आणि गावठी गुयांचा हापूस होत नाही. माफ करा, मी विसरलो त्यामुळे, आठवलं मी परत येईल. नक्की आपण आता आसेगावकर सर, कृषीभूषण दीपक आसेगावकर, अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे दीपक आसेगावकर. हे आता सगळीकडे फिरून.
आणि वर्ष सिंगलवर नमस्कार 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 सर्वांना नमस्कार. पण मला असं वाटतं कॅमेरा फिरवता फिरवता तुमचं नेटवर्क जाण्याची दाट शक्यता आहे. सर्वांना माझा नमस्कार. मॅक्स महाराष्ट्राकडून मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. 2 महिला कवयित्री आणि 2 पुरुष असे 4-4 ओळी जर तुम्ही केला तर आपण हा कविकट्टा साजरा होईल मॅक्स महाराष्ट्रावर. दिव्या बघत असतील, पुणे असतील आणि पुणे असेल. बाळासाहेब 2 ओळी ऐकवा. संजय सिंगलवारीने शब्द कविता 2 ओळी पटकन पटकन. इतिहासाच्या व्यासपीठावर पराक्रमाची शान लोकोत्तर पुन्हा एकदा धडकवीन म्हणतो, पुन्हा एकदा दाखवीन म्हणतो. डॉक्टर राजेंद्र राठोड हे मुंबईचे मेडिकल ऑफिसर आहे, हे मुंबई राज्य राखीव पोलीस दलाचे. अगदी अगदी अगदी. हा तुम्ही पुलर बांधिले आम्ही चुलर बांधिले, तुम्ही पुलर बांधिले आम्ही चुलर बांधिले, तुमच्या पुलाच्या कामात आमची मुलर बांधिले. 4 वर्ष राबिले शिळा तुकडा चाबिले, 4 वर्ष राबिले शिळा तुकडा चाबिले. तुम्ही पुलर बांधिले आम्ही चुलर बांधिले, तुमच्या पुलाच्या कामात आमची मुलर बांधिले. वा वा नागनाथ वा. पाटील नमस्कार. प्राचार्य. कविता म्हणजे काय असते? आईनं हरवलेलं एक मूल असते. कविता म्हणजे काय असते? अनिल काळबांडे. नमस्कार. नमस्कार. मी जगतोय माझ्या मनाने, का जळावे कावळ्याने, मी उडतोय माझ्या बलाने, का जळावे काचव्याने, मी जगतोय माझ्या मनाने. स्वाती तुबे. जिची कूस रिकामी आहे तिला मी हवी आहे, तेव्हा तिच्या पती जन्म दे, जिला आईपण हवं आहे, जिला आईपण हवं आहे. बेलसरे मॅडम. ते कविता इंतजार करके तेरा इंतजार, थक जाती है ये आंखें, मूंझ जाती है पलके. विकास. शब्द जेव्हा निशब्द होतात तेव्हा भावना बोलू लागते, आणि जेव्हा भावना बोलू लागते तेव्हा कविता जन्माला येते. धन्यवाद. प्रकाश गुजर. हा ज्योती भगत आहेत. आणखी कोणी? हा तुम्ही बोला. हे सुरानो शब्द भार, हे सुरानो शब्द भार, साहित्याचे कोश माझ्या, साहित्याचे कोश माझ्या, प्रियजनांना पोचवा, हे सुरानो शब्द भार, हे सुरानो शब्द भार. वा. हा अरविंद आणखी देशपांडे आहेत. 1-2 महिला वर्गात आपण. हा तुम्ही बोला 2 ओळी आणि नंतर मग आपण संपूया. हा कोण? बोला. हा अरविंद देशपांडे. नमस्कार. जीवन संदेश साथ द्यावया, एक तरी मुलगी असावी. जीवन संदेश साथ द्यावया, एक तरी मुलगी असावी. ही सगळी मला वाटतं आता समारोप करायचं. हा कोणी? हे आहे कविता. हा मी नेहा धारुळकर. माझी चारोळी. निसर्गाची किमया एकदा डोळे उघडून बघ तरी, निसर्गाची किमया एकदा डोळे उघडून बघ तरी, अनाकलनीय आणि अद्भुत अशी आहे ही दुनियादारी, अशी आहे ही दुनियादारी. हा क्या बात आहे. वेलकम मॅडमची शशी राहिलेली रंभारे होती. यांच्याकडे तुम्ही आता. हा तुम्ही. करके तेरा इंतजार, थक जाती है ये आंखें, क्या बात है. मूंझ जाती है पलके, टूट जाते हैं सपने. फिर ये कहता है बार बार, अब मैं बोलूंगी तुझसे, क्यों तड़पाता है इस कदर, क्या नहीं है प्यार मुझसे, पर दिल के ये अरमान दिल ही में रह जाते हैं, और देख के सूरत तेरी हम जहाँ को भूल जाते हैं, हम जहाँ को भूल जाते हैं. क्या बात. आणि या शशीजी चारोळीने माझ्यासमोर आपण end फक्त करू. कनेक्ट व्हा. शशी तुझ्या रंभारे. इश्काचे लय मला गोडी, तुझ्या हा. इश्काचे लय मला गोडी, तुला चाकून पाहिजे शुगर वाटते थोडी. तुझ्या इश्काचे लय मला गोडी, तुला चाकून पाहिजे शुगर वाटते थोडी. जेव्हा मी तुला पूर्ण पिन तेव्हा घ्यावं लागेल मला इन्सुलिन. इन्सुलिन घेण्यापेक्षा तू दूरच बरी, इन्सुलिन घेण्यापेक्षा तू दूरच बरी. इश्काला सांगेल मी, ती नाही करी, ती नाही करी, ती नाही. शब्द परिवार आणि त्या साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे, महाराष्ट्रवासियांचे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. मॅक्स महाराष्ट्रवरचा हा शब्द परिवाराशी आणि साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या
मान्यवरांशी संवाद इथेच थांबतो. खूप धन्यवाद.